सोडिला संसार माया तयावरी भार माया तयावरी भार सोडिला संसार माया तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार सोडिला संसार माया तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार भावे सारे मागे मागे सुख दुख सायांगे दुख दुख सायांगे सुख दुख साया आयाने घ्यावे ना किसी करणे जावे काम किसी करणे जाचे काम करणे जाचे काम मागे मागे सुख दुख सायांगे दुख सायांगे सुख दुख दुख सायांगे सुख दुख सायांगे सुख दुख मागे
प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय दयारसं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरत्ना वरमरमण्डलीकाय धातुमुनीन्द्रे समागत्य दिष्टमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग कलावज्ञ जियोधरा ठावतारं कलंकं कर्तेजोधिका मोदिपत्रं खलानी शिवादापनोदारं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो
देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदैवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण दयाळ्या केलिया स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया वार करी चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आइए महाराज पधारिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए
सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे विठ्ठल रामकृष्ण हरी रुसल्या का काय मागच्या बोला ना झाले रामकृष्ण हरी 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 काही टेन्शन पाठीमागच्या महिला मंडळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करणारे महान संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ श्री संत तुकोबाराय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अत्यंत भव्य आणि सुंदर अशा नियोजनामध्ये आपण या ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात इथपर्यंत उपस्थित आहोत. फार सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्या सप्ताहाचं आहे. मी म्हणेल आज खऱ्या अर्थानं या आपल्या आयोजनाला या आपल्या उपस्थितीला आणि या भक्तिमय वातावरणाला पाहिल्यानंतर निश्चितच इथपर्यंत देहभान हरपून जाईल एवढा छान असा सोहळा या ठिकाणी आपल्या भूमीत सुरू आहे. मी वेळेमध्ये आपल्या इथे पोहोचले. पण मला गावाचं नाव थोडंसं वेगळं सांगितलं गेलं होतं. म्हणजे तारीख देताना एक झालं आणि पोहोचताना मात्र दुसरं गावाचं नाव आम्हाला कळालं. मला आल्यानंतरही कळालं नाही नेमकं गावाचं नाव काय. नाही खरं कोणी सांगितलं नाही. मला गावाचं नाव अजून सुद्धा खरं कळालं नाही नेमकं गावाचं नाव काय. काय नाव आहे? गोरेगाव. गोरेगाव प्रॉपर गोरेगाव. प्रॉपर गोरेगाव. पण मला मात्र वेगळं सांगण्यात आलं होतं बरं का. अहो काय टेन्शन घेता. टेन्शन घेऊ नका. मला वाटलं खरी अर्थानं हे प्रति पंढरपूरच आहे की काय. नंतर खरंच पंढरीचा भास झाला. टेन्शन आलं विलासदादांना. म्हटले आम्ही तर बरोबर सांगितलेलं गोरेगाव. हे गोरेगाव नाहीच आहे. तुम्हीही गावाचं नाव चुकलात. खरी अर्थानं हे पंढरपूरचं वैकुंठ आहे. लक्षात ठेवा. अवघे गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा
अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर टाळ घोष कानी येते टाळ घोष कानी येते ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती नाम रंगी रंग दे हो नाम रंगी रंग दे हो नाम रंगी रंग दे हो गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर आता सांगा आपल्या गावाचं नाव काय का नाही आपण वैकुंठ म्हणावं का नाही पंढरपूर म्हणावं हे वाळवंट का नाही म्हणावं जिथे हा संतांचा मेळा ही भजन हे नामस्मरण जिथे घडत असेल मला सांगा ते पंढरपूर पेक्षा कमी आहे का हो? इथे भगवंताचं ध्यान केलं जातं ते पंढरपूर पेक्षा तीर्थक्षेत्रापेक्षा कमी आहे का त्यामुळे खरंच मला हे पंढरीच भासलं आणि खरंच एवढा आनंद या ठिकाणी आपल्या ह्या सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांनाच प्राप्त होतोय जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ त्या ठिकाणी वैकुंठवासी वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ भगवान बाबा आणि श्री संत श्रेष्ठ हरिभक्तीपरायण वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तसेच स्वर्गीय माननीय गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मरणार्थ फार सुंदर अशा नियोजनात या ठिकाणी आपला हा भक्तिमय पूर्ण वातावरणात सप्ताह सुरू आहे आणि इथपर्यंत माझी कीर्तन रूपी सेवा सर्व आयोजक नियोजक सप्ताह कमिटी ग्रामस्थ भजनी मंडळ सर्व मायबाप सर्वांचंच खूप मनापासून धन्यवाद काय एकाचं नाव घ्यावं दुसऱ्याचं नाही घ्यावं कारण हा परमार्थ हा एकट्याचा नसून हा सर्वांचा आहे आणि खरंच मला कौतुक वाटतं बरं का आपल्या कमिटीचं किंबहुना सप्ताह आयोजकांचं की पहिल्यांदा अशी कमिटी असेल पहिल्यांदा असा सप्ताह असेल की जिथे आमचं नाव कुणाचंही नाव घेऊ नका याचं खऱ्या अर्थानं हात जोडून वर्णन करतायत ही विनंती करतायत की आमचं नाव घेऊ नका नाही तर विनंती करतात आमचं नाही तेवढं एखादं मधल्या मध्ये पण खऱ्या अर्थानं तुम्हाला कळालं की हा सप्ताह कशासाठीच आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही खरा परमार्थ करताय आजच्या कीर्तनाचे सौजन्यदाते श्री सुदाम आव्हाड तसेच श्री भाऊसाहेब नागरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा खऱ्या अर्थानं कीर्तनात सौजन्यदात्यांचं अन्नदात्यांचं आभार मानावेच कारण समाजात अनेक लोकांजवळ पद आणि पैसा आहे पण सगळ्यांचंच पद आणि सगळ्यांचाच पैसा या धार्मिक कार्याला लागत नाही पण ज्या अर्थी आपलं धन आणि आपला पैसा किंबहुना आपलं पद आणि आपला पैसा या धार्मिक कार्याला लागत असेल ना समजून जा कुठे ना कुठे तरी हनुमंतरायांची आपल्यावरती फार मोठी कृपा आहे भगवंताची आपल्यावरती फार मोठी कृपा आहे हे असंच कुणाच्याही जीवनात घडत नाही जर घडत असेल सहजतेनं तर समजून जा आपलं प्रारब्ध अनुकूल आहे विठ्ठल 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 कारण परमार्थामध्ये प्रारब्ध अनुकूल असेल तर परमार्थ सहज गतीनं घडतो तुमच्या लक्षात आलं का
परमार्थ करण्यासाठी प्रारब्ध अनुकूल असेल, अगदी सोप्या रीतीने परमार्थ घडतो. पण प्रारब्ध जर प्रतिकूल झालं, ते बळचानं करायला गेलं तरी घडत नाही. ते कीर्तनात येऊन बसतं पण निम्म्यातून डुकल्या खात. तुमच्या ध्यानात आलं ना? आवाज येतोय का माझा? पाठीमागच्या महिला मंडळ सगळ्यात लास्ट, हे असे तरी करा, नाही तर असं तरी करा. हो म्हणा, नाही म्हणा, येत असेल असं करा, नसेल येत असं करा, पण प्रतिसाद ठेवा. फार गोड आहे. परमार्थासाठी प्रारब्ध अनुकूल असावं, सहजतेनं जीवनात परमार्थ घडतो. कारण जसं प्रपंचासाठी शरीराची, तशी परमार्थासाठी मनाची फार मोठी गरज आहे. शरीरामध्ये, प्रपंचामध्ये शरीराला ताप बाधक आहे, तसं परमार्थामध्ये मनाला पाप बाधक आहे. त्यामुळे परमार्थ करत असताना पुण्याची गरज फार पडते. धन थोडं फार कमी असेल चालेल, ज्ञान थोडं फार कमी असेल चालेल, साधा भोळा भावही देवाला आवडतो. अधिकार जास्त नसेल चालेल, पद कमी असेल चालेल, इतर ऐश्वर्य संपत्ती कमी असेल चालेल, पण परमार्थ करत असताना अंतःकरणामध्ये पाप, बुद्धीमध्ये अहंकार नसावा. कारण याच गोष्टीनं आपला परमार्थ पूर्णत्वाला नेता येतो. कुठेतरी आपला परमार्थ पूर्णत्वाला जावा याच उद्देशानं आपण सर्वजण इथे सप्ताह करतोय. सामूहिक परमार्थ करण्याची गरज काय? अद्वैत असणारा भाव द्वैतापाशी जावा आणि बहिर्मुख असणारी इंद्रिय अंतर्मुख व्हावीत. भगवंताच्या प्राप्तीची भूक आहे प्रत्येकाला. इथे उपस्थित प्रत्येकाला भगवंताच्या दर्शनाची असे, प्रत्येकाला भगवंताच्या प्राप्तीची भूक आहे. आणि ती आत्तापासूनची नाहीये, ती फार पूर्वीपासूनची आहे. आणि त्या भूकेची तृप्ती व्हावी याकरिता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा गोड असा अभंग आहे. सोडीला संसार माया दयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगी. या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या अंतःकरणातलं भक्त वात्सल्य प्रतिपादन केलं जात आहे. तुमच्या लक्षात असू द्या, भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरिता भोळा आहे. आपल्या भक्ताकरिता, आपल्या दासाकरिता तो फार कृपाळू आहे, तो फार मयाळू आहे. कारण देव आपली आई आहे. देव काय आपला दुश्मन आहे का? काही शत्रू आहे का? असं तरी करा हो निदान. आल्यापासून बघते नुसती असेच पाहत बसली. हे असं बघत बसलं की टेन्शन येत. आपल्या हो नाही म्हणून मुक्त. देव आपला शत्रू नाही, देव आपला वैरी नाही. आपण काही विरुद्ध पक्षातली माणसं आहोत का? बोला ना. सगळ्यांचा एकच पक्ष कोणता? हरिदास. आपण सगळे हरिदास आहोत. आणि त्यामुळे भगवान परमात्म्याची आपल्यावरती अतोनात माया आहे, प्रेम आहे, वात्सल्य. पण अनेक प्रसंगी काही साधकांच्या मनात, काही भक्तांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो, आम्ही भक्ती करतो, आम्ही भजन करतो, पंढरपूरची वारी आम्ही करतो, आळंदीची यात्रा आम्ही करतो, भजन आम्ही करतो, नामस्मरण आम्हीही करतो, मग तरी सुद्धा संतांना ज्या प्रकारे भगवंताचं स्मरण झालं, ज्या प्रकारे भगवंत दिसला, ज्या प्रकारे भगवंत पाहिला, तसं आम्हाला का दिसत नाही? ज्या पद्धतीनं संतांना त्या भगवंतानं दर्शन दिलं तसं आम्हाला का भेटत नाही? आम्ही कशात चुकलो? आम्ही साधना चुकली? काय चुकलं आमचं? कलियुगाची साधना फार सोपी आहे, फार सोपी आहे. प्रत्येक युगायुगा अंती साधना बदललेली आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये
त्याला प्राप्त करण्याची साधना बदललेली आहे. कृतयुगामध्ये ध्यान धारणेनं भगवंताला प्राप्त केलं जात होतं. ऐकताय ना तुम्ही सगळे? कृतयुगामध्ये ध्यान धारणा करून भगवंताला प्राप्त केलं जात होतं. कारण त्यावेळी तितकं आयुष्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. 10 लाख वर्षाचं जीवन. नंतर त्रेताल युगामध्ये योग याग विधीनं भगवंताला प्राप्त केलं जात होतं. द्वापार युगामध्ये सेवेनं भगवंताला प्राप्त केलं जात होतं. आणि आता कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन दे दे नारायण येईल दे दे नारायण येईल सध्या फार सोपं साधन आहे, फार कठीणात जायची. आणि संतांनी मुळातच आपल्याला परमार्थ अगदी सहज सांगितला. कारण आता फार धावपळीचं जीवन आहे, फार बिझी लाईफ झाली आहे प्रत्येकाची. त्यामुळे जेवढं सोपं, जेवढं शॉर्टकट मध्ये परमार्थ, शॉर्टकट, आता शॉर्टकटचा जमाना आहे. प्रत्येकाला शॉर्टकट हवाय आणि काही गोष्टी आयत्या हवेत. आणि संतांनी खरंच आयतं दिलंय. काय कष्ट आहेत? सोपेवर माघा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख साडा गोवळोनी ऐसाया कीर्तनी ब्रह्म. किती सोपं, सगळ्यात सोपं साधन कलियुगात. सगळ्यात गाये नाचे वाहे गाये गाये नाचे वाहे गाये नाचे वाहे गाये नाचे वाहे कलियुगामध्ये अत्यंत सोप्या साधनानं भगवंताची प्राप्ती. आपल्याला ध्यान करण्याची गरज नाही, योग यागाची गरज नाही, कुठे डोंगरात दरीत निघून जाण्याची गरज नाही, काही नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळ बाबा. आलं का लक्षात? फार सोपी साधना. साधनात सोपे नाम हे केवळ. साधनात सोपे नाम हे केवळ. या बिन सकळ शिनवाया. या बिन सकळ शिनवाया. साधनात सोपे नाम हे केवळ. साधनात सोपे नाम हे केवळ. नाम हे केवळ. नाम हे केवळ. साधनातलं सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे.
त्याला प्राप्त करून घ्या. मग आम्ही काय चुकलो, आम्ही साधना चुकलो, काय चुकलं आमचे? आम्हाला भगवंताला प्राप्त करायचंय, पण जसा त्यांना भेटला भक्ताला संतांना तसा आम्हाला का तो दिसत नाही, का तो भेटत नाही, काय चुकतं आमचं? याच्यामध्ये काही राजकारण नाही बरं का, काही नाही. कारण ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा याचं वर्णन आहे. त्याला तुमच्या धनाची, तुमच्या श्रीमंतीची, तुमच्या दिसण्याची, तुमच्या पदाची काही गरज नाही. तू मन हे मेची करी माझी ये भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. त्याला कुणाचा वशिला चालत नाही. तिथे मुळात भक्ती अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभ्युक्तानां योग क्षेमे वहाम्यहम. काय लागतं त्याला दुसरं? तो सर्व काही करायला समर्थ आहे. फक्त शुद्ध भाव आपल्याला त्याच्यापर्यंत उतरता आला पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हो, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हा थोर प्रेमाचा भुकेला, हा थोर प्रेमाचा फक्त भगवंताला भाव अर्पण करता आला पाहिजे. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एकदा का त्या भक्तीचा, त्या साधकाचा भाव तिथपर्यंत पोहोचला की मग बाकी त्याच्या अंतःकरणात काय भक्त वात्सल्य आहे, काय प्रेम भाव आहे, तो कशा प्रकारे आपल्या भक्ताचं प्रेम पुरवतो, कशा प्रकारे तो भक्तावरती प्रेम करतो, कशा पद्धतीनं तो त्याची माया तिथपर्यंत पोहोचवतो. निश्चितच जगद्गुरु तुकोबार आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सोडीला संसार, 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 थोडीला संसार, थोडीला संसार, थोडीला संसार, थोडीला सोडीला संसार माया तया बरी फार. संसार सोडला. बऱ्याचशा लोकांना टेन्शन येतं संतांनी संसार सोडला हे शब्द वापरले की, पण संसार सोडला म्हणजे नेमकं काय केलं, संसार सोडणं म्हणजे नेमकं काय करणं. एका प्रसंगी सांगतात, संकल्पावी माया संसाराची. आपण प्रपंचावरती संसारावरती प्रेम करणारी माणसं आहोत आणि या कारणानं सहज गतीनं आपल्याला संसार सोडणं शक्य नाही. कठीण असलं तरी संसार सोडता येणार नाही, दुःख असलं तरी संसार सोडता येणार नाही. प्रपंचात दुःख कमी आहे का, संसारात दुःख कमी आहे का? अरे हा संसार संसार
जसा तवा आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे हा संसार संसार दोघा जीवाचा विचार देतो सुखाला नकार आणि दुःखाला बोला ना होकार. सुखाला नकार आणि दुःखाला होकार हा संसार. तिळ मात्र सुख नाही तो संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. फलकट तो हा संसार. आणि एवढं सगळा दुःखानं भरलेला असून सुद्धा आपल्याला त्याचा त्याग, आपल्याला नाही तो संसार सोडता येत. कितीही दुःख होऊ द्या. बऱ्याच जणींना अनेक वेळा त्रास होतो, संकट येतात, दुःख जाणवतं, वैतागतात, त्रासतात, भांडतात, हाणामारी, सोडासोडी, पगडं सगळं होतं. पण ते नाही सोडू शकत. सोडता का? नाही सोडता येत. अहो अगदी वय झालं, आता प्रपंचाची जबाबदारी लेकाजवळ गेली तरी सुद्धा प्रपंच सुटत. बोला ना 60-65 वाली एक आजीला म्हणलं, आजी बात झाला आता, कुठपर्यंत प्रपंच करणार? केला, भरपूर केलं, कष्ट केले, मोठा केला, प्रपंच विकसित केला, चांगला केला, बास झाला, आता कुठपर्यंत संसार करणार? बस चला म्हणलं आता पंढरपूरला, जरा निवृत्त व्हा, चला पंढरपूरला. आजी म्हणल्या, ताई अगदी माझ्या मनातलं बोलला, अगदी माझ्या किती दिवसापासून माझी इच्छा आहे पंढरपूरला यायची. म्हटलं बरोबर की नाही? चला म्हटलं, आत्ताच गाडी निघाली, चला पंढरपूरला. अगदी मनातलं बोलला बघा. फार दिवसांपासून मला यावं वाटत होतं, पण म्हटलं पण काय, तो नातू माझ्याशिवाय राहत नाही. आता नातू आजीशिवाय राहत नाही का आजीला संसाराशिवाय करमत नाही, हा मोठा प्रश्न आहे. ते मुळात प्रत्येकानं प्रत्येकाला विचारा की कोणाला कोणाचं जमत नाही. ते दुःख बऱ्याचदा आहे, पण नाही सुटत प्रपंच. बायकोचं नवऱ्याचं भांडण झालं, प्रत्येक घरात होतं, कोणाचं होत नाही, प्रत्येकाचं होतं, प्रत्येकाचं. भांडण झाल्यानंतर, आणि भांडणाचं कारण तरी काय? संक्रांतीला साडी घेतली नाही. काय भांडणाचं का? संक्रांतीला साडी घेतली नाही, बायको भांडायला लागली का हो? बघा जरा शेजारणीच्या अंगावर 5,000ची साडी माझ्या पुढे सारखी येत होती, सारखी दाखवत होती, मलाही तसली साडी हवी आहे. नवरा म्हटला, हे बघ, जगानं केलं, जगानं घेतलं म्हणून आपण घ्यावंच असा काही आग्रह नाही. काय जगाला दाखवायचं? मुळात सध्याचं दुःख तुमच्या लक्षात आलं का? जे काही जीवनामध्ये आता जे दुःख आहे ते स्वतःच्या दुःखाचं दुःख नाही, दुसऱ्यांच्या सुखाचं दुःख आहे. शब्द लक्षात आले? दुसऱ्यांच्या सुखाचं दुःख नाही. नाही, तिला साडी भेटली ना, मलाही भेटलीच पाहिजे, मलाही तशीच हवी, उलट तिच्यापेक्षाही भारीवाली पाहिजे. अगं बाई असं करू नको, नाही पगार झाला, आता बघू पुढच्या वेळेस, आत्ताच घ्यायची. मी काही बोललं का? बंद करून. काही आग्रह केला का तुम्हाला? कधी काही मागितलं का? आहे तसा प्रपंच तुमचा कुणी ओढला? मी ओढला. आहे तसं सगळं तुमचं काम, मी सर्व काही प्रपंच केला. मग मात्र आता माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही काय करा, मला एक साडी घ्या. नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार, सध्या नाही जमणार, मला आत्ताच्या आत्ता हवी. नाही जमणार का? नाही जमणार. चालले म्हणली माहेरी, बायको निघाली माहेरी. हे म्हणलं, बाबा बाई खरंच निघाली असेल तर तिकीट फाडून देतो, पण निर्णय बदलू नको. विठ्ठल विठ्ठल. खरंच तू माहेरी चालली असेल ना, एसटी स्टँड पर्यंत मी स्वतः सोडतो, पण निर्णय बदलू नको. हो हो म्हणली, चालले म्हणली माहेरी, नाही येणार परत. बायकोनं कपडे बिपडे भरली, बॅग वगैरे भरली, निघाली माहेरी. यानं एसटी स्टँड पर्यंत सोडली, सोडल्या बरोबर एसटी आली. बायकोनं मनातच कुरकुर केली, आत्ताच यायचं होतं का तुला? पण अर्धा पाऊण तास उशीर झाला असता तर काहीतरी जुळवाजुळव करून घरी येता आला असतं. आता एसटी आली म्हटल्यानंतर जावं लागणार. बायकोनं मनात विचार केला, काय करावं काय करावं, म्हणून गेले मी जाते माहेरी. पण सणासुदीचे माहेरी कसं जावं, बरोबर वाटत नाही.
एक पाय एसटीत एक पाय जमिनीवर, एक पाय एसटीत एक पाय जमिनीवर. बायकोनं मनातून विचार केला, डोळे भरून आले, पर्स मधला रुमाल काढला आणि डोळ्याला लावला. नवरा म्हणला काय झालं? जाते म्हणली मी माहेरी. अगं मग एसटी आली निघाय? हो हो जाते म्हणली माहेरी, पण तेवढी तुम्ही तुमची काळजी घ्या. सकाळ संध्याकाळ 7 वाजता पाणी येतं तेवढं भरायला चुकू नका, जाते म्हटली माहेरी. मुलांना सकाळी शाळेत लवकर जावं लागतं, त्यांना नाश्ता केल्याशिवाय पाठवत जाऊ नका, जाते म्हणली मी माहेरी. तुम्हाला ऑफिसला लवकर निघावं लागतं, तेवढा तुमचा वेळेवरती डबा करून घेऊन जात जा, जाते म्हणली माहेरी. कामवाली बाईला उशीर झाला तर तिला ओरडायला चुकू नका, जाते म्हणली माहेरी. किचनच्या खाली मध्ये त्या डब्यामध्ये चिवडा लाडू ठेवलेले, तेवढं खात जा, जाते म्हटली बाहेर. नवरा म्हणला एवढं प्रेम करतीस का माझ्यावर? बायको म्हटली मग तुम्हाला कोण सांगणार? नवरा म्हटला मग कशाला चालली माहेरी? बायको म्हणली मी कुठं चालले माहेरी, तुम्हीच म्हणले जा. नवरा म्हटला अगं मी कुठं म्हटलो जा. बायको म्हटली मग चला घरी, अजून एसटी नाही गेली. विठ्ठल विठ्ठल तुमचं लक्षात आलं का? दुःख अनेक स्वरूपाचं आहे, पण नाही सोडवता येत, किंबहुना सुटत नाही. हा प्रपंच आहे आणि संतांनी सोडा असंही सांगितलं नाही हो, किंबहुना त्याचा त्याग नाही सांगितला. मुळात त्या संसाराची जी माया आहे ती माया आपल्यासाठी घातक आहे, ती माया आपल्याला सोडायची आहे. काही माणसांनी प्रपंच सोडला, प्रपंच सोडला म्हणजे फक्त शरीरानं सोडला बरं का, बाकी मनानं ते प्रपंचच करत राहतात. ते दिसतात परमार्थात पण असतात प्रापंचिक. वैराग्य धारण करून जगतात पण मुळात त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य नसतं, भगवंताची आस नसते, प्रापंचिक विषय दडलेले असतात. असा प्रपंच त्यागी नाही ज्यानं विषयांचा त्याग केलेला आहे, ज्यानं त्या प्रपंचाच्या मायेचा त्याग केलेला आहे, असा स्वरूप असणारा सोडीला संसार असा साधक. आणि या साधकावरती माया तयावरी भार, भगवंताचं अधिक प्रेम. भगवंताची माया म्हणजे प्रेम. माया 2 प्रकारची मी आता सांगितलं, एक प्रापंचिक माया आणि एक परमार्थिक माया. प्रापंचिक माया दुःख देणारी आहे आणि परमार्थिक माया ही सुख देणारी आहे. त्यामुळे आपल्याला जर खरं शाश्वत सुख प्राप्त करायचं असेल तर दुःखरूपी मायेची आज धरू नका. शाश्वत सुख जर प्राप्त करायचं असेल तर शाश्वत तत्वालाच जाणता आलं पाहिजे. नाशिवंत गोष्टींमध्ये शाश्वत सुख नाही मिळणार. प्रापंचिक साधनाची किती उपासना केली, कितीही आराधना केली तरी सुद्धा आपल्याला शाश्वत सुख नाही मिळत, कारण तो प्रपंच आहे. संतांनी सांगितलं बाबांनो, तो भगवान परमात्मा कोण? सावळे सुंदर. भाव लक्षात ठेवा. रूप मनोहर राहो निरंतर, राहो निरंतर हृदय तुझे नाम गोड, तुझे नाम गोड पांडुरंगा विष्णुमय जग, विष्णुमय जग,
सर्वेश्वर पूजनाय विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवा भेदा भेद भेदा भेद विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. ज्यांना सूर कळाला, ज्यांना ताल कळाला, हे सामान्य नाही, हा ब्रह्मरस आहे. पण ज्याला कळाला त्याच्यासाठी, ज्यांना स्वरही कळना तालही कळना ते उगा आशीर्वाद राहत. नेमकं चाललंय काय? खरंच काही ना कीर्तनात कुठला स्वर कळत नाही, कुठला ताल कळत नाही, ते हसत नाही, बोलत नाही, डुलत नाही, डोलत नाही, ते नुसते पाद बसते. काय उपयोग आहे? ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. कारण स्वर का कळावा? कारण स्वरच ईश्वराच खरी प्राप्ती करून देतो. ईश्वराची खरी प्राप्ती करून देणारा स्वर आहे. फार आनंद देतो, फार आनंद देतो, स्वर्ग सुख देतो, तो स्वर आहे. पण नाही कळत काही प्रसंगी. एक जण शेजारणीनं विचारलं, म्हणली काय ग कसं झालं रात्रीच्या बयाचं कीर्तन? बयाचं ती म्हणली काय नसतीची उळत होती. आता ज्यांना कळत नाही त्यांना काय चांगलं गायलं ते. काही प्रसंगी राग गायल्यानंतर राग येणारी माणसं भरपूर. राग कळाला नाही म्हणून राग येतो. आता त्यात आमचा दोष काय? नाही कळत, शेवटपर्यंत प्रश्नचिन्ह हलत नाही. काही प्रसंगी आपल्याला वाटतं आपला स्वर चुकला का काय, पण त्यांना कळत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतंय. एक गोष्ट सांगू का? कीर्तनात काही कोणताच स्वर कळत नाही, काही ना कोणताच स्वर कळत नाही, पण एक स्वर मात्र नक्की कळतो. ज्ञानेश्वर कधी संपताय? यांना वाटलं कीर्तन उरटलं. पहिल्या ठेक्याला टाळी, उपयोग नाही. आनंद घेता येतो, तो ब्रह्मरस प्राप्त करता येतो. आणि हा ब्रह्मरस असा आहे, हे किती वेळ करावं, हे किती 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 खावं. प्रापंचिक गोष्टीचा किंबहुना वीट येतो, कंटाळा येतो, कधी ना कधीतरी त्याच्यापासून वैताग येतो. पण परमार्थिक सुख असं नाहीये. तुका म्हणे पोट झाले चिन्हधाय तरी खादलेची खाय आवडीने, हे परमार्थिक सुख. पण खऱ्या अर्थानं जर आपण प्रापंचिक विषयांमध्ये जडले असेल ना, हे विषय इतके घातक आहेत, इतके घातक आहेत. सध्याच्या काळामध्ये जे काही घटना घडतात, ज्या काही घटना घडतात आपण पाहतो, या माणसाच्या बुद्धीवरती अवलंबून आहेत, या माणसाच्या मनावरती अवलंबून आहेत. आज परमार्थ कशा करीत आहे? आपण भक्ती करा हे सांगण्याकरिता परमार्थ नाहीये. आपण भक्ती करा हे सांगण्यासाठी कीर्तन नाहीये. अहो भक्ती करा हे सांगण्याची गरज काय? मी सुरुवातीला सांगितलं, आपण भगवंताचे दासच आहोत. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. प्रत्येक मनुष्य स्वभावानं भगवंताचा दास आहे. एक जण म्हणला, ताई माणूस मुळातच जर भगवंताचा दास असेल, मुळातच माणसाचा स्वभाव जर दास्यत्वाचा आहे, भजनशील आहे, मग तरी सुद्धा कीर्तनांना विरोध का? मुळातच आपण भगवंताचे दास असू तरी सुद्धा सत्याला विरोध होतो ना. आपल्या इथे नाही वाटत, पण अनेकदा आपण पाहतो धार्मिक कार्याला अजूनही विरोध केला जातो. का? म्हटलं अगदी खरं आहे, मुळात सर्व मनुष्य भगवंताचे दासच आहेत, आपण भजनशीलच आहे, पण प्रत्येकाला त्या दास्यत्वाची जाणीव राहिली नाही, या कारणानं विरोध आहे. आणि सध्याची कीर्तन प्रवचन भक्ती करा हे सांगण्यासाठी नाही, तर मुळात असलेल्या दास्यत्वाची जाणीव करून देण्यासाठी कीर्तन आहे. आपण कोण आहोत? परमार्थ करूनही अर्थ कळत नाही. आयुष्य गेलं तरी सुद्धा ते काकड्याला निघालं तरी शेजारच्या चिकडी वाजवतो, त्याला कळावं निघालोय म्हणून. आपण जो परमार्थ करतो तो भगवत प्राप्ती करीत आहे. आणि यातमध्ये जे समाधान आहे
ते खूप मोठे खूप मोठे खूप मोठे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 काय जगाला सांगण्याची गरज आहे? जर खरंच आपल्याला समाधान प्राप्त करायचं असेल ना, आपण केलेलं काम, आपण जी सेवा करतोय, आपण जे कर्म करतोय, जगाला पटेल ना पटेल, चांगलं प्रामाणिक काम, जगाला कळेल ना कळेल, जगापर्यंत त्याचं कौतुक होईल किंवा ना होईल, पण आपल्या कर्माचं कौतुक आणि आपलं प्रामाणिक कर्म आपल्या भगवंताला पोचावं याचंच आपलं समाधान आहे. जगाचं काय? चांगलं केलं तरी नावं ठेवते, वाईट केलं तरी काम आहे जगाचं. आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका इथे नेटवर्क क्षेत्राचा काही प्रॉब्लेम नाही. कधी रेंज पोचते कधी पोचत नाही, असं काही नाही. देवाला आवडावं, जगाचं काय नाही. पण त्यानं माझं नाव घ्यायला पाहिजे होतं. कुणासाठी? पण एखादा सत्कार तरी अहो भगवंता करीत आहे, त्याच्या प्राप्ती करीत आहे. आणि प्रदर्शन करायचं असेल तर प्रपंच बाकी आहे, कारण प्रपंचाचं दुसरं नावच प्रदर्शन आहे. वा वा पण परमार्थाचं दुसरं नाव आत्मदर्शन आहे. वा लक्षात वा, जय हो. प्रपंच प्रदर्शना करीत आहे. एके ठिकाणी चहा प्यायला गेलो, सहसा जात नाही पण गेलो. म्हणले ताई बसा, हे किचन बर, हे बेडरूम बर, हे देवघर बर, ही गॅलरी बर, हे वरचा माल बर, हे देवघर बर. अच्छा तर पिऊ दे. अभिमान कशाचा? प्रभू बिन कोण कुणाचा वाली, प्रभू बिन कोण कुणाचा वाली, कोण कुणाचा चालवल करत कोण कुणाचा चालक मालक व्यर्थची भाषण खाली खाली प्रभू बिन कोण कुणाचा, प्रभू बिन कोण कुणाचा, प्रभू बिन वा वा. बरीचशी माणसं कीर्तन झालं, बरीचशी माणसं समाजामध्ये हे आपल्यामुळं बरं का. आपण असतो तर काय, आम्ही आहोत म्हणून हे सगळं हे आपण केलं हा अभिमान धरतात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. भक्ती करत असताना माणसाचं मन निर्मळ असणं फार गरजेचं आहे. कारण या मनानं जर एकदा प्रापंचिक विषय धरला ना,
हे कसं आहे आणि विषय कसं धरतं ते सोडत नाही, अहो मरत पण सोडत नाही. माया मरीन मनमरा मर 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 गए शरीर आशा तृष्णा ना मरी के हे गए संत कबीर. नाही संपत. एक ताका जर त्या मनामध्ये तो विषय बसला, रावणासारखा भक्त होता का? हा काय ताकद होती. सर्व दैवतांना बंदी खाण्यात टाकण्याची ताकद रावणाची. सगळ्यात मोठी भक्ती कोणाची असेल? रावणाची, भगवान शंकरांची. अवघडातला अवघड आणि जगात प्रसिद्ध असणार तांडव स्तोत्र रावणाने लिहावं. ही बुद्धी, ही ताकद, हे ऐश्वर्य रावणाचं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब लंबिता भुजंग मालिका डमड 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 कार शिव शिव जटाकटाह संभ्रमं प्रलिप्प लिप्प निर्झरी विलोल बीची वल्लरी विराजमान मुर्मु दग 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 लाल लाट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षण मम. ही रचना कोणी करावी? रावणानं. भगवंताची उपासना केली रावणानं. मग काय असं होतं जो रावणाचा घात व्हावा? ज्यावेळी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि रावणाचं शरीर त्या जमिनीवरती आदळलं, त्यावेळी रावणाची पत्नी रावणाकडे पाहून सांगते, त्या मंदोदरीनं वक्तव्य करावं. काय शक्ती होती माणसाची, काय तपश्चर्या होती माणसाची. ज्ञानात ज्ञानी महान होता, मोठा तपस्वी होता, मोठा भक्त होता, राजा होता, अधिकारी होता, ऐश्वर्य संपन्न होता. फक्त एक सीतेचा वाईट विषय अंतःकरणात आला, एक वाईट विचार मनात आला आणि खऱ्या अर्थानं एवढं मोठं बलाढ्य असणारं ऐश्वर्य जमिनीवरती आदळलं. काय होतं? शुल्लक कारण असतं, शुल्लक. सध्याच्या काळामध्ये जे माणूस हँग झालेला आहे ना, नुसते मोबाईलच नाही हँग होत, आता माणसं मोबाईल पेक्षा जास्त हँग झालेली आहेत. काय बोलतो, काय चालतो, काय वागतो काही कळत नाही हो. समज कशा पद्धतीचा आपण आता माणसाच्या जगण्याला, खाण्याला, वागण्याला, बोलण्याला मर्यादा आहे. म्हणून तर मनुष्य योनी दुर्लभ आहे ना. बाकीच्यांसारखं जगायचं असतं तर बाकीच्या योनी होत्याच की. पण खऱ्या अर्थानं आपल्या अधिको विशेष काय? ज्ञान. ज्ञानेन हीनः अधिको विशेष. मनुष्यामध्ये ज्ञान अधिक आहे, पण कदाचित त्याच ज्ञानाचा गैरवापर माणसानं केला. समाजामध्ये ज्या काही घटना आज पाहायला मिळतात, परमार्थ भरपूर आहे. माझी विनंती प्रत्येकाला, आज प्रबोधन पावला पावलावे, गावागावात, वाड्या वस्त्यात कीर्तने, सप्ताहे, भजने, प्रबोधने, व्याख्याने, मोबाईल, टीव्ही, जिकडे तिकडे आपण पाहतो प्रबोधन भरपूर आहे. पण परिवर्तन होणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. वाह वाह वाह. बरं, परिवर्तनही भरपूर आहे, परिवर्तनही भरपूर आहे, पण परिवर्तन बुद्धीचं, विचाराचं पाहिजे. नुसता कपडा लत्ता बदलला म्हणजे माणूस श्रीमंत झाला आणि माणूस चांगला झाला असं नाही होत. सूरज ना बदला, चंदन बदला, ना तो ये बदला धरती आसमां. कितना बदल गया इंसान, 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 कितना बदल गया इंसान. जय हो, जय हो. कितना बदल गया इंसान, इतना इतना कितना. अहो आता बदललं ते काही कमी बदललं, पण बदल कशाचा? विचारा वाचून न पाविजे समाधान,
वैचारिक पातळी माणसाची बदलणं फार गरजेचं आहे. त्यामुळे संत विचारांची गरज आहे. खरी अर्थानं सांसारिक विषयांचा त्याग केला. माया तयावरी फार भगवंताचं त्या भक्तावरती त्या साधकावरती अधिक प्रेम राहतं. आणि मग ते भक्त वात्सल्य अंतकरणामध्ये घेऊन तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या इच्छेकरिता त्याच्या संकटामध्ये धावून जाणार. वेळ प्रसंगी चालणारा आणि वेळ प्रसंगी धावणारा. भंगाच्या दुसऱ्या चरणात धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे धावे चाले मागे भाव निर्माण करावा. हाक मारावी. तो भगवान परमात्मा तिथपर्यंत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडी पडून येते. ते भक्त वात्सल्य भगवंताच्या अंतकरणात आहे. फक्त आपण तितक्या शुद्धतेनं तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बाकी तो आपलं दुःख निवारणार आहे. सुख दुःख म्हणजे फक्त बोलण्याची भाषा आहे बरं का. बाकी दुःखच निवारण करतो आणि सुख भक्त वात्सल्यानं भक्तापाशी देतो. पण आपल्याला तो भाव, आज ती निष्ठा, आज ते प्रेम, आज खरी अर्थानं तो शुद्ध भाव आपल्याला आपल्या देवापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये निष्ठा राहिली नाही. तो खरा भाव नाही राहिला. ते खरं प्रेम नाही राहिलं. दानपेटी धनानं भरते, पण त्या दानपेटीमध्ये खरा भाव, त्या भक्ताचं खरी श्रद्धा, त्या भक्ताचं खरं प्रेम पडतं की नाही पडत हे पाहणं फार गरजेचं आहे. कशावरती हे सगळं सुरू आहे सध्याच्या काळामध्ये? आज खरा परमार्थ जो सांगण्यात आला ना, माझी फार मोठी तळमळ आहे. अजूनपर्यंत माणसाला देव नाही कळाला. कळाला असता देव तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्री बलात्कारासारखं पाप घडलं नसतं. कारण आपलं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीतली आपण माणसं आहोत. जय हो. ज्या राजांनी आतापर्यंत स्वराज्य निर्माण करण्यासाठी देह बलिदान केलं, रक्त सांडलं, ज्या राजांनी आया बहिणींचे आदर केला, कदर केली, त्या राजांच्या मातीतली आपण माणसं आहोत. आणि याच मातीमध्ये जेव्हा 4-5 वर्षांच्या लेकींवरती अत्याचार, अन्याय पाहायला मिळतो, माझी पोरींना प्रत्येक विनंती आहे. मी नेहमी सांगते, आज आपण पप्पाच्या परी म्हणून नाही जगलं पाहिजे. पप्पाची परी म्हणून न जगता छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून प्रत्येक पोरीला जगता आलं पाहिजे. जरा स्वतःची शक्ती निर्माण करा. आपल्या शक्तीची खऱ्या अर्थानं प्रत्येकीला जाणीव झाली पाहिजे. आपण कोण आहोत? आपण सामान्य लेकी नाही आहोत. ज्या अर्थी आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो, त्या अर्थी आपण निश्चितच जिजाऊ साहेबांच्या लेकी आहोत हे प्रत्येकीनं ध्यानात ठेवलं. आपले आईबाप कोणी सामान्य नाही आहेत. महाराष्ट्राच्या मातीत रवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छताडावरती प्रहार करणाऱ्या जिजाऊ साहेबांच्या आपण लेकी आहोत. महिला मंडळ, एका हातामध्ये शिवपिंड घेऊन दुसऱ्या हातामध्ये धर्मरक्षा करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आपण लेकी आहोत. शिक्षण हे परिवर्तनाचं प्रभावी साधन बनवून स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या ज्ञानदेवी सावित्रीबाई फुलेंच्या आपण लेकी आहोत. आपण काही ऐऱ्या गैऱ्या नाही आहोत.
शुल्लक कारणासाठी आपलं आयुष्य बर्बाद करून घेऊन जाऊ नका, कारण फार फार सुंदर जीवन आहे, फार चांगले संस्कार आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती केलेले आहेत. पण काही संगतीच्या विचारानं आपल्या जीवनाची बर्बादी करून घेऊ नका. एका हातामध्ये तलवार घेऊन पोटचं लेकरू पाठीला बांधून मर्दानी वृत्तीनं रणांगणामध्ये लढणाऱ्या झाशीची राणी राणी लक्ष्मीबाईंच्या पण लेकी आहोत. आज पोरीनं या गोष्टीचं प्रशिक्षण देणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. खरी अर्थानं आपण कोण आहोत याचं ज्ञान जर प्रत्येक तरुणाला झालं तर घडणारा खरी अर्थानं तरुण एक चांगला विकसित भारत घडवल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या धर्माविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या संस्कारांविषयी खरी जाणीव असली पाहिजे. आता परप्रांतीयाचा धर्म आणि परप्रांतीयाच्या संस्कृती आम्हाला चांगल्या वाटू लागल्या, पण आपल्या संस्कृतीचं आचरण करायचं म्हटलं तर आवडत नाही. काय ते लुगडं, काय ते धोतर, हे असली फॅशन, हे असले कपडे आम्ही नाही घालत. एखाद्या दिवशी ट्रेडिशनल म्हणून घालू. हे संस्कार आहेत आपले, हा धर्म आहे आपला, ही संस्कृती आपली. पण फॅशनच्या नावाखाली जी अधोगती आपण स्वतःने करून घेतलेली आहे ती प्रत्येकाच्या ज्ञानात येणं फार गरजेचं आहे. खास करून पालकांना माझी विनंती आहे, आपल्या मुलांना आपण खऱ्या संस्काराची जाणीव करून द्या. आज प्रत्येक पालक धडपडतोय. आज तुम्ही कष्ट करता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आतोनात कष्ट करून प्रयत्न करून दिवसभर घाम गाळता. कुणासाठी? फक्त पोरांसाठी. मी माझ्या जीवनात जे दुःख पाहिलं ते माझ्या पोरांनी पाहू नये. मी माझ्या जीवनात जे हाल सोसलं ते माझ्या लेकरांनी का सोसू नये? त्यांनी हाल सोसल्याशिवाय त्यांना खरं आयुष्य कळणार आहे का? नाही नाही, पण मी सायकल मध्ये चाललो, माझ्या पोराला फोर व्हीलर कार असावी त्यासाठी मी पैसा कमवतोय. मी झोपडीत राहिलो, छोट्या घरात राहिलो, पण माझ्या पोराचा मोठा बंगलो असावा त्यासाठी मी धन कमवतोय. आज लेकराची इस्टेट कमवण्यासाठी जगू नका. 4 रुपये पोरांच्या बँकेत कमी पडले तरी चालतील. नाही मोठी गाडी, नाही मोठा बंगला तुम्हाला घेऊन देता आला चालेल, पण आपल्या पोरांवरती संस्काराची शिदोरी कुठे कमी पडू देऊ नका. हे सध्याच्या पालकांना विनंती. वाह माऊली वाह. कारण धन ऐश्वर्य कमवण्याच्या नादात आपण आपल्या पोरांकडचे संस्कारच कुठेतरी कमी पडू लागलेत. आई वडिलांना लक्ष द्यायला वेळ नाही. मुलं काय करतायत, मुलगी काय करते हे पाहण्यासाठी लक्ष द्यायला वेळ नाही. शिकतायत, जातायत, येतायत, पण आपल्या संस्कृतीची, आपल्या धर्माची जोपासना करतायत का याचं प्रशिक्षण, याचं ज्ञान प्रत्येक पालकांनी त्यांना द्या. कष्टाची जाणीव त्यांना करून द्या. कारण तुम्ही हाडाची काढी रक्ताचं पाणी केलं. आज इथं उपस्थित अनेक वडीलधारी माणसं आहेत ज्यांनी तो काळ पाहिला ज्या काळामध्ये चतकोर भाकर मिळाली तरी आनंद वाटायचा. खरंय का खोटे? चतकोर भाकर हातावरती आली आनंद वाटायचा. उलट त्या चतकोर भाकरीतही वाटे व्हायचे आणि एक एक घास प्रत्येकाच्या मुखात द्यायचा. आनंद व्हायचा, समाधान वाटायचं. आज किती माणूस बदलला. सकाळचं वेगळं, दुपारचं वेगळं, सायंकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं, तरी पोट भरेना. मेनू कार्ड बघितलं तर नुसती पानं वाढलेली आहेत. खाण्याची पद्धत बदलली. जेवणा आधी गोळी खातय, जेवल्यानंतरही गोळी खातय. जेवणा आधी गोळी खातय ते भूक लागावी म्हणून, आणि जेवणानंतर गोळी खातय ते खाल्लेलं पचावं म्हणून. काय अवस्था करून घेतली. आज खरंच निरोगी जीवन जगायचं असेल, स्वाभिमानी जीवन जगायचं असेल तर आज प्रत्येक पोरानं आपल्या बापाचा आदर्श घेतला पाहिजे. आपले आई बाप आपला आयडॉल असले पाहिजेत. कोण्या कॉलेजच्या पोराला, एखाद्या शाळेतल्या पोराला विचारा, का रे तुझा आदर्श कोण? अमुक अमुक हिरो माझा आदर्श आहे. का रे तुझा आदर्श कोण? या सिरियल मधला हिरो माझा आदर्श आहे, या पिक्चर मधला झुकेगा. अहो गेल्या महिन्यापासून निम्मी पोराशी वाकडी झाली. आणि ती का झाली ते मला काल कळालं. ते उघड टीव्हीवरती बघता बघता दिसलं म्हणून. आपण कुणाचा आदर्श घेतोय? आज आपल्या जीवनातलं येणारं सुख दुःख निम्म्यापेक्षा जास्त सांगते मी, आत्ता आपल्या जीवनातलं सुख दुःख हे आपण कुणाचं ऐकतोय, कुणाचा उपदेश घेतोय आणि कुणाचं मार्गदर्शन ऐकतोय याच्यावरती अवलंबून आहे. आपलं यश अपयश आपण कुणाच्या सानिध्यात आहोत, कुणाच्या विचारांची जोपासना करतोय याच्यावरती अवलंबून आहे.
बाप आपला आदर्श असला पाहिजे, ज्यानं आयुष्यभर हाडाची काढीन रक्ताचं पाणी केलंय. आई आपला आदर्श असला पाहिजे, जिनं 9 महिने 9 दिवस आपल्याला या उदराच्या खोलीत वाढवल्या. कल्पना करा, या स्वार्थाच्या जगात 10 रुपये एखाद्याला दिले तरी व्याजासकट परत कर म्हणण्याची पद्धत आहे. केलेच एखाद्यानं आपल्यावरती उपकार तर ते 10 वेळा बोलून दाखवण्याची पद्धत आहे. पण जिनं अनंत यातना अनंत दुःख सहन करून आपल्याला जन्म दिला, हाडाची काढीन रक्ताचं पाणी केलं. काही प्रसंगी नाही कळत पोरांना. एक जण म्हणला, हो ताई, आईनं जन्म दिला असं काय मोठं केलं? जन्मच तर दिला, काय तिचे उपकार सांगता तुम्ही सारखे? जन्मच तर दिला तिने, मला तिचा उपकार फेडायचा आहे. भरपूर लोक म्हणतात आईनं उपकार केला, आईनं उपकार केला. मला आज तिच्या उपकारातून उतराई व्हायचं आहे. काय करावं लागेल? म्हटलं फक्त एक कर, शेजारचा दगड वीट घे आणि ती वीट पोटाला बांध. म्हटलं यानं मी आईच्या उपकारातून उतराई होईल? होशील. फक्त ती वीट पोटाला बांध, 2 दिवस फक्त ती पोटाची सोडू नकोस. त्या पोरानं सांगितल्याप्रमाणे वीट घेतली, पोटाला बांधली आणि घरी चालू लागला. पण बिचाऱ्याला चालता येईना त्या विटेमुळं, त्या ओझ्यामुळं. घरी बसायला गेला, जेवण करण्यासाठी बसला तरी बसता येईना, जेवायला गेला तरी जेवता येईना, उठायला गेला तरी उठता येईना, झोपायला गेला तरी ते डिस्टर्ब होऊ लागलं, झोपता येईना, झोप व्यवस्थित लागेना. 2 तासात परत आला. हो ताई, काय असं सांगितलं, आईच्या उपकारातून उतराई व्हायचं आणि वीट बांध म्हणून? हे असं कोणी उतराई होतं? काय संबंध याचा? म्हटलं का रे, 2 दिवसांचा कालावधी होता, 2 तासातच परत आला. वैताग आला म्हणला या विटेचा. चालाय गेलो चालता येईना, बसाय गेलो बसता येईना, उठाय गेलो उठता येईना, खाता गेलो खाता येईना. वैताग आला. म्हटलं वीट दिली फेकून. म्हटलं आज तुला आईच्या उपकारांची जाणीव कळेल. अर्धा किलोची वीट तुला सहन होत नव्हती. त्या आईनं विचार, त्या माऊलीला विचार, तुझ्या आईला 9 महिने 9 दिवस तुला उदरामध्ये तिनं कसं सांभाळलं असेल रे. तू अनंत वेदना दिल्यास, पण तिनं त्या वेदना सुद्धा सुख म्हणून झेलल्या रे. पोटात लाथ मारली तरी आईला हसू येतं, लाथ मारली तरी हसू येतं. आई म्हणतात तिला. तिनं पोटात तू लाथ मारली तरी ती हसली, आणि आज घराच्या बाहेर काढताना लाथ मारून काढतो तरी ती हसते. माऊली ती. तिने जगासमोर कधीच तुझ्या अवगुणांचं वर्णन नाही केलं. तुझं कौतुक व्हावं, जगानं तुझं चांगलं नाव घ्यावं, यासाठी तुझे वाईट गुण सुद्धा तिनं पदरात घातले. जगानं तुझ्या गुणांचं हसू केलं, पण त्या आईनं तुला पदरा आड घेतलं. आज जगातला श्रीमंत कोण आहे आपल्या नजरेत? ज्याच्याकडे गडगत पैसा संपत्ती आहे, मोठा बंगला, मोठी गाडी आहे, असा व्यक्ती का? नाही. मी म्हणेन, ज्या घरामध्ये म्हाताऱ्या आई बापांचा हसण्याचा आवाज येतो ना, ते घर श्रीमंताचे ओळखून जा. जय हो. मग ती झोपडी का असेना, त्या घरापेक्षा श्रीमंत घर नाही ज्या घरात म्हातारी आईबाप हसऱ्या चेहऱ्यानं जेवण करतात. नाही तर बरीचशी म्हातारी आईबाप एका कोपऱ्यात बसून रडतायत, भावना सुद्धा व्यक्त करू शकत नाही. लाज वाटते आई बापाची. धोतर नेसणारे, लुगडं नेसणारी आई आवडत नाही पोरांना. जगातला भाग्यवान कोण आहे? ज्याला आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करता आलं, तो जगातला भाग्यवान माणूस. आणि जगातला पुण्यवान कोण आहे? ज्याला आई बापाचं प्रेम प्राप्त करता आलं ना, तो जगातला पुण्यवान व्यक्ती. याच्यापेक्षा वेगळं पुण्य कोणतं सांगा? सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे तया सेविसी किरी शरीर लोणकीचे.
आज जेव्हा आम्ही दशक्रियेला 13व्याला वर्ष श्राद्धाला जातो ना, मुलं मुली सुना रडतात, ढसढसा रडतात मुलं. ताई सांगा ना देवाला माझ्या आईला परत पाठवायला. ताई सांगा ना देवाला माझ्या वडिलांना परत पाठवायला. म्हटलं का आता का पुन्हा बोलावता? होती तोपर्यंत नाही तिच्याशी बोलता आलं. होती तोपर्यंत दिवसातून 10 वेळा फोन करायची, जेवलास का, बरं आहेस का, जेवलास का, बरं आहेस का. वैताग यायचा हो, काय सारखं जेवलास का, बरं आहेस का. म्हटलं मग आज आमच्या लक्षात येते हजारो नंबर फोन मध्ये सेव्ह आहेत, पण एकही फोन तू बरा आहेस का विचारण्यासाठी येत नाही. एकही फोन तू जेवलास का हे विचारण्यासाठी येत नाही. वाट पाहतो माझ्या आईच्या फोनची, की कोणत्या तरी क्षणाला माझ्या आईचा फोन येईल. कदाचित आज आम्हाला त्याची जाणीव आहे. म्हटलं का हो कशी होती आई, तिचं वर्णन करावं. ठीक आहे. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. कसं पाग फेडू तिचं, कसं पाग फेडू तिचं हो उतराई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. आज खरी अर्थानं तिचा भास होतो. तिनं बांधल घरट. आज प्रत्येकाच्या आईनं जे आपल्यासाठी आज जे घर बांधले, फ्लॅट घेतला, मोठा बंगलो घ्या, मोठा फ्लॅट घ्या, पण त्या आईनं जी झोपडी निर्माण केली ना प्रपंचाची, त्याच्यामध्ये जे सुख होतं, त्याच्यामध्ये त्या आईच्या प्रत्येक जण ती गोष्ट मिस करतो. प्रत्येक जण त्या गोष्टीमध्ये आठवण काढतो. तिनं बांधल घरट, दिला उबारा निवारा. तिनं बांधल घरट, दिला उबारा निवारा. घेऊन या पंखाखाली लागू दिला नाही वारा. घेऊन या पंखाखाली लागू दिला नाही वारा. दूर उडाली पाखर, पांग आईचा फिटाया. दूर उडाली पाखर, पांग आईचा फिटाया. आज घायाळ पक्षी जाई पिला भेटाया. आज घायाळ पक्षी जाई पिला भेटाया. जाई पिला भेटाया. जाई पिला भेटाया. माया मंदिर हालाले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिला भेटाया. आज तिचं अस्तित्व
अस्तित्व कळतं, आज तिचं मातृत्व कळतं. आज विविध जिल्ह्यातून, विविध तालुक्यातून, अनेक भागातून आपण आलेली सगळी माणसं आहेत. आज तुम्ही 40 वर्षांचे असा, 50 वर्षांचे असा, आणि घरी 70, 80, 90 वर्षांची तुमची आई असू द्या, आजही तुम्ही गावी जायचा फोन केला ना तिला, आजही तिला खऱ्या अर्थाने जग जिंकल्याचा आनंद येतो. जेव्हा नुसतं तुमचा फोन गावी येतोय म्हणून जातो ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहते, उद्या माझा बाळ येणार आहे, उद्या माझा दादा येणार आहे, काय बनवावं त्याला, काय आवडतं त्याला. तुम्ही घरात पोहोचता तुमच्या आवडीच्या भाजीचा वास तुम्हाला यावा. आणि आईच्या शेजारी तर जेव्हा तुम्ही जेवायला बसता ना, ताटातली भाकर संपू द्या, दुसरी भाकरी येण्याची वाट नाही पाहत, तिच्या ताटातली भाकर ती तुमच्या ताटात वाढते. आई म्हणतात तिला. जगा वेगळं प्रेम राहतं, जगा वेगळं. तिचं अस्तित्व कळावं, बापाचं प्रेम कळावं. तरुणांना विनंती आहे, सध्याच्या काळात आई बापाचा आधार व्हा, ना की त्यांच्या गरिबीची किंबहुना त्यांच्या परिस्थितीची लाज कधी कोणी वाटून घेऊ नका. अनेक प्रसंगी लाज वाटते पोरांना, बाप शेतकरी आहे, बाप साधा आहे किंवा अडाणी आहे, कमी शिकलेला आहे, लाज वाटते पोरांना. अहो आपण किती स्टँडर्ड जगात जगत असू द्या, पण आपल्या आई बापानं आपल्याला हे चांगले दिवस दिलेत. आई बापानं आपल्याला ही श्रीमंती दिली, कारण त्यांनी ते दिवस पाहिले. बाप कष्टाचा कावाडी, बाप कष्टाचा कावाडी, ऊस मळ्यात तोडतोया, भाकर पोरांना ठेवूनी, कांड उसात चाखतोया. प्रत्येकानं दिवस पाहिजे. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यान शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. आज तुम्ही किती चांगले स्टारचे कपडे घाला, पण बापाच्या धोत्राला जोडलेलं थिगळ कुणी विसरू नका, कारण तेच आपल्याला आयुष्य जगण्याची खरी दिशा दाखवतं. गरिबी असती, खिशात रुपया नव्हता वडिलांच्या, पण बाजारला जर बाप निघाला ना, पोरं आनंदानं उड्या मारायची, आनंदानं उड्या मारायची. बाबा खाऊ घेऊन या, बाबा कपडे घेऊन या, बाबा हे घेऊन या. खिशात रुपया नाही बापाच्या, आणि पोरांच्या चेहऱ्याचा आनंद बापानं पाहिला, डोळे भरून आले बापाचे. खिशात रुपया नाही, पण बाजारावरून येताना कधी रिकाम्या हातात तो आला नाही. 2-2 पिशव्या भरून बाप घेऊन यायचा. आजही कळालं नाही त्याचं प्रेम किती मोठे. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायचा, आन उधार पधार, कापड पोराला नाहीचा, चूल पेटत नव्हती, दिसा दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी, बाप वनवन फिरला. किती पायली भर दाण्यासाठी, बाप वनवन फिरला. बाप कष्टाचा कावाडी, बाप कष्टाचा कावाडी. आज त्यांच्या कष्टाची जाणीव प्रत्येकाला व्हावी, आणि निश्चितच खरा परमार्थ कळावा. समाजामध्ये चाललेल्या या काही घटना आहेत त्या बंद व्हाव्या. कधी परमार्थ पूर्णत्वाला जाईल, कधी आपली भक्ती पूर्णत्वाला जाईल, कधी आपली साधना पूर्णत्वाला जाईल, जेव्हा समाजामधले स्त्री बलात्कार, स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप बंद होईल, गोमातेच्या हत्येसारखं पाप बंद होईल. कारण गो हत्येचं पाप म्हणजे खूप मोठं पातक आहे. सध्याच्या काळात लाखोंच्या संख्येनं गोमाता मरतीये. विनंती प्रत्येकाला, मी जेवढं आईचं महत्व सांगितलं तेवढंच तंतोतंत गायीचं महत्व आहे, कारण गायी ही आपली दुसरी आई आहे. प्रत्येकानं गोसेवा करा. जीवनामध्ये प्रत्येकाच्या गोसेवा असली पाहिजे. मी स्वतः गोसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतो. आज इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीनं आम्ही गोमातेची सेवा करतो. मी नेहमी सांगते, आज
30 आणि 35 मध्ये हार्ट अटॅक, बीपी, शुगर, डायबिटीज, कॅन्सर, पॅरालाइज हे जे रोग व्याधी वाढलेत, जर खरंच निरोगी राहायचं असेल तर गोमातेचं सानिध्य प्रत्येकाला व्हावं, आई वडिलांची सेवा प्रत्येकाच्या जीवनात असावी आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचं आचरण प्रत्येकाच्या जीवनात असावं. निश्चितच त्यामुळे निश्चित प्रत्येकानं या परमार्थाची जोपासना करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, असा साधक असेल, असं प्रेम असेल, हे विषयांना खऱ्या अर्थानं विषयांचा त्याग करून त्यानं निश्चितच तिथपर्यंत भगवंतावरती प्रेम केलं. माया तयावरी फार आणि अशा दासासाठी धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. त्या भक्ताचं दुःख निवारण करून निश्चितच त्या भक्तवात्सल्यानं प्रेम पुरवतो. आपण फक्त प्रामाणिकपणे याने घ्यावे नाम, तेसे करणे त्याचे काम. तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपण आपलं काम प्रामाणिकपणे. साधकाचं काय काम आहे? मुखानं भगवंताचं चिंतन करायचं, हातानं भगवंताची टाळी वाजवायची. विठ्ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा बरं झालं ना भजन? अहो भजन बरं झालं ना. पोटासाठी गरजेचं असतं भोजन, मनासाठी गरजेचं असतं भजन. दोन्ही गोष्टी सात्विकतेनं करा. छत्रपती शिवरायांच्या विचारांची आपण जोपासना करतोय आणि राजांच्या आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत. त्यामुळे निश्चितच आपण राजांच्या ऋणातून कधी उतराई होऊ शकत नाही, पण राजांसाठी आपण एक मात्र करू शकतो, त्यांचा नामाचा आपण जागर करू शकतो. छत्रपती शिवरायांच्या नामाचा जागर आपण करू शकतो, त्यांचा पोवाडा आपण गाऊ शकतो, त्यांचं व्याख्यान आपण करू शकतो, त्यांच्या चरित्राचं गुणगान आपण करू शकतो. काय करावं लक्षात ठेवा. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, दैवत छत्रपती. शिवनेरीवर
ही फक्त चार्जिंग होती बरं का. जगत गुरु तुकोबर आहे. खरी अर्थानं भगवंतांच्या अंतकरणाचं भक्त वात्सल्य प्रतिपादन करत असताना निश्चित आपल्याला भगवंताचं प्रेम कसं प्राप्त करता येईल तर निश्चित या साधनेनं आपल्याला करता येईल. याने घ्यावे नाम ते सिकरणी त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. अधिकच न बोलता आज कीर्तनरूपी सेवेकरिता उपस्थित सर्व श्रोते मायबाप मनापासून धन्यवाद. गायनाची उत्कृष्ट अशी साथ आदरणीय हरिभक्ती परायण भीमराज महाराज गोड अशी गायनाचे साथ आदरणीय हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज असतील आदरणीय हरिभक्ती परायण सोपान महाराज असतील आदरणीय हरिभक्ती परायण आमच्या सुनीता ताई मनापासून धन्यवाद. आपल्या गावही कीर्तन सेवा झाली होती. त्याचबरोबर हरिभक्ती परायण प्रकाश महाराज असतील त्याचबरोबर आदरणीय प्रकाश महाराज असतील त्याचबरोबर हरिभक्ती परायण आदरणीय दिगंबर बाबा असतील त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती परायण दामू अण्णा असतील. खरंच गोड अशी सुरांची साथ. तसेच संदीप भाऊ असतील मनापासून धन्यवाद. या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा सर्व गायनाचार्यांसाठी टाळकर यांसाठी. तसेच चोपदार बाबा असतील विनकरी महाराज असतील त्याचबरोबर मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ आदरणीय हरिभक्ती परायण निळकंठ महाराज असतील मनापासून धन्यवाद. सुंदर अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी दिली. तसेच तबल्याची उत्कृष्ट अशी साथ ज्यांनी दिली आदरणीय हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज या ठिकाणी नाथांचे नाथ सोमनाथ. वा 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 वा. या ठिकाणी सोमनाथ दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद दादा. गोड अशी तबल्याची साथ या ठिकाणी प्राप्त झालीत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे ब्रँड मराठी यूट्यूब चॅनल मनापासून धन्यवाद. आमचे प्रशांत दादा आवटे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर फेमस असणारं यूट्यूब चॅनल ब्रँड मराठी यूट्यूब चॅनल आणि याचं चित्रीकरण या ठिकाणी दुसरे चॅनल वारकरी चॅनल या ठिकाणी आहे. मनापासून धन्यवाद. सुंदर असं या ठिकाणी आपल्या सप्ताहाचं चित्रीकरण केलं जात आहे. त्याचबरोबर साऊंड सिस्टीमही सुंदर अशी दिली. एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीमसाठी. काय नाव सचिन सोनवणे मनापासून धन्यवाद दादा. सुंदर अशी बॉक्स मोठमोठे असतात बेस मोठे मोठे असतात मॉनिटर असतात पण बटन फिरवलाही चांगलं जमलं पाहिजे बरं का. हे बटन फिरवण्यावर सगळे हे मनापासून धन्यवाद. सुंदर अशी ऑपरेटिंग केलीत. त्याचबरोबर हे सर्व लहान बाल वारकऱ्या टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. आमची दिदी या ठिकाणी सुनीताताईंची मुलगी उपस्थित आहे. सर्व आमच्या या मुक्ताई फार गोड अशा टाळ वाजवत आहेत. फार गोड. मनापासून आनंद झाला. खूप धन्यवाद. उपस्थित सर्व श्रोते मायबाप मंडपाच्या आतमध्ये मंडपाच्या बाहेरही बरीचशी लोक उपस्थित आहेत या बाजूला आणि खरंच हे तुमचं प्रेम हा तुमचा भाव ही तुमची श्रद्धा खरंच पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचली जाईल आणि हा सप्ताह खऱ्या अर्थानं शताब्दी पर्यंत असाच राहील. निश्चितच या बद्दलची मला भावना व्यक्त होतीये. मनापासून धन्यवाद. गोड असं नियोजन तुम्ही एवढ्या सिटी भागात असताना सुद्धा फार गोड करताय. आनंद वाटला. पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या मायपित्यांच्या गुरूंच्या छत्रपती शिवरायांच्या धर्मवीर संभाजी राजांच्या जेजुरीच्या खंडेरायाच्या सासवडच्या संत सोपान काकांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज साळेकर ते या ठिकाणी उपस्थित नाही. त्यांचंही मनापासून धन्यवाद. हे लगे डोकावं लागले नेमकं बसलेत कुठं पण ते नाहीयेत. त्यांचंही मनापासून धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर लवकरात लवकर आपला परमार्थ व्हावा आणि खरी अर्थानं आपली भक्ती पूर्णत्वाला जावी. कारण तुझा ना भरोसा ना माझा भरोसा आग्रह होता. जग हे कुणाचे सांग भल्या असो चूल माती आणि मीठ भाकर नारीचे मुखी गोड साखर सोडून दे रे सोडून दे रे धनाच्या तुला जग हे सांग भल्या कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा कधी लागे कधी
गोडिया उपस्थितांच्या चरणी नतमस्तक. सर्व श्रोते मायबापांचं धन्यवाद. आजचे सौजन्य दाते या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीवर आहे श्री सुदाम आव्हाड श्री भाऊसाहेब नागरे यांचंही मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करतात. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करतात. निश्चितच त्या भगवंताचा भाव कसा आहे, का तो भक्तासाठी सुख दुःखच आहे, का तो भक्तावरती माया करतो, का तो प्रेम देतो, कारण तो भक्ताकरिता तो साधकाकरिता भोळा आहे. त्याचा स्वभाव कसा आहे, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवडी. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.